महायोग पीठितटे भीमनद्याम्बरं पुण्डरीकाय दातामुनीन्द्रः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्धं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासदुगा अलंकापुरी रम्यस्या संस्थं पदांभोज तेजस प्रातिक प्रदेशं विधींद्र दिदेवे सदा स्वीयमानं समाधिस्नमूर्तिं भजे ज्ञानदेवं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। ध्येयं सदा परिभवग्नाभीष्ट दोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतनं शरण्यं भृत्यार्थ्यं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। चले आभोजी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में प्रेम सहित गदी धरो पधारी पवन कुमार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। यो हन्त प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरः स्वधाम्ना। अन्यायुश्च हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो काकुलती तुझ लागी आपल्या बाळकास धरी आता हाती न करावी फजिती जनामध्ये सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुक या देवा या वैन कराव्या उहेरो येवो 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 आयुष्याचा दोरा येर बावगा पसारा ताकोनी पळते रांडापुरी अंती होते पाठ मोरे। प्रस्तुत प्राप्तवेळी प्राप्त स्थळी चिंतनासाठी निवडलेला अभंग माझे भगवान परमात्म्याचे लाडके भक्त असणारे चोखोबरा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये चोखोबराय सांगतात या आयुष्याची एकदा माळ तुटली की बाकी शिल्लक काहीच राहत नाही। तर पसारा या समाजामध्ये या जीवनामध्ये आपला पृथ्वी तलावरती राहतो। तुटला आयुष्याचा दोरा येर वावुगा पसारा। मग महाराज आमचे घरचे आहे ना आम्हाला सोबत आहे तेव्हा सांगतात सोबत कुठपर्यंत आहे टाकूनी पळती रांडापोरी अंती होती पाठमोरी। अंत काळाचा प्रसंग आला स्मशानभूमीपर्यंत हे लोक तुमच्या सोबत असतात परंतु तुमच्या सोबत येणार देवाचं नाम संकीर्तन आहे देवाची पूजा आहे। म्हणून पुन्हा प्रश्न केला का हो चोखोबराय मग हे माणसं कुठपर्यंत आमच्या सोबत असतात। चोखोबराय सांगतात अवघे सुखाचे सांगात कामा नाही कोणी आणते। चोखोबराय सांगतात बाबा सुखामध्ये हे लोक तुमच्या सोबत असतात परंतु ज्या वेळेस तुमच्यावरती दुःख येतं अंत काळाचा प्रसंग येतो तेव्हा हे तुमच्या सोबत नसतात। आणि असा मनुष्य चोखोबराय सांगतात हा जो मनुष्य आहे हा जो सदग्रस्त आहे या घराला या देहाला माझं माझं म्हणतो आणि त्याची फजिती चोखा म्हणे फजित कोर माझे माझे म्हणे घर टाकूनी पळते रांडापोरी अंती होती पाठ मोरे विठाला। अभंगाला
सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा, किम निमित्तानं हा कीर्तन महोत्सव आयोजन केलाय. सर्वांना ज्ञात जरी असलं तरी हे कीर्तनकाराचं सांगणं आद्य कर्तव्य आहे. या ठिकाणी गेले 13 दिवस, आजचा 13वा दिवस आहे. आम्हाला सोडून गेलेले श्री कारभारी किसनराव पल्हाळ हे आम्हाला हा देह सोडून आमच्यातून निघून गेले. आजच्या दिवशी हा पृथ्वीतल सोडून त्या स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करत आहे. म्हणून त्यांच्या या 13वीच्या निमित्ताने आज हा सुंदर असा कीर्तन महोत्सव आयोजन केलेला आहे. आणि मला असं वाटतं की मनुष्याचा हा प्रत्येकाला हा देह सोडणं आहे, परंतु मनुष्य मेल्याच्या नंतर काय करावं, त्यांच्या नावाने हरिनामसंकीर्तन करावं, त्यांच्या नावाने नामसंकीर्तन करावं, हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण पितृऋणातून मुक्त होण्यासाठी शास्त्राने सांगितलंय की बाबा तुम्हाला जर पितृऋणामधून मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला देवाचं नामसंकीर्तन करावं लागेल. आणि त्यांच्या पश्चात ज्यांनी या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, खऱ्या अर्थानं संतांनी आम्हाला सांगितले महाराज पुत्र कसा असला पाहिजे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा ही लोकी झेंडा असा पुत्र जन्माला आला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं ते बाबाची कूस पवित्र आहे, त्या आईची कूस पवित्र आहे. ज्यांच्या पोटी असे सुपुत्र जन्माला आले, श्री त्यांच्या पत्नी असणाऱ्या श्री गयाबाई कारभारी पल्हाळ या त्यांच्या पत्नी, त्यांच्यावरतीही दुःखाचा आज डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या पश्चात श्री कृष्णा कारभारी पल्हाळ त्यांचा हा एक मुलगा आहे. त्याच पश्चात श्री सोमीनाथ कारभारी पल्हाळ त्यांचा मुलगा, त्याचप्रमाणे आमची समाधान कारभारी पल्हाळ हे त्यांचा मुलगाच आहे. श्री सौभाग्यवती श्री संगीता कैलास धोगडे यांची मुलगी आहे. त्याचप्रमाणे श्री सौभाग्यवती लीला सुखदेव काटकर यांची मुलगी, त्याचप्रमाणे चंद्रकला शिवाजी ढेपले ही मुलगी आहे. सौभाग्यवती आशा शिकू काटकर ही त्यांची मुलगी आहे. म्हणजे त्यांच्या पश्चात हे मुलं आणि मुली यांनी देवाचं नामसंकीर्तन व्हावं. देवाचं नामसंकीर्तन झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं मनुष्याचा उद्धार कलियुगामध्ये नामसंकीर्तनाने सांगितलाय. आणि त्यांच्या पश्चात या 13वीच्या निमित्ताने हे कीर्तन महोत्सव आयोजन केलेला आहे. आमचे ज्ञानेश्वर दादा आहे, त्यांनी मला फोन केला म्हणे महाराज मला वाटतं मी कार्यक्रमामध्ये होतो म्हणे महाराज आपल्याला 13वीचं कीर्तन करायचं आहे. महाराज मला कीर्तनाचं मी त्यांनाही सांगितलं ऍडजस्ट करण्यासारखं नव्हतं, पण त्यांना सांगितलं, परंतु मला आनंद या गोष्टीचा वाटला किशोर महाराज ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या बाबाची म्हणजे त्यांच्या मुलांनी अंतविधी कसा करावा लाकडामध्ये केला नाही, गोमातेच्या गौऱ्यामध्ये अंतविधी करणारा हा सद्ग्रस्त माझ्या जीवनातला पहिला बघितला. विठाला अंतविधी शास्त्राने सांगितलेले आहे. गोमातेचे काय उपकार आहे हे तुम्हाला सांगणार आहे, परंतु लाकडामध्ये न करता आज ज्या गोमातेच्या उदरामध्ये आज 33 कोटी देवी देवताचं वास्तव्य आहे, अशा गोमातेच्या पवित्र असणाऱ्या शेणाने म्हणजे गौऱ्याने आज त्यांचा अंतविधी झाला. मला असं वाटतं ज्यावेळेस आम्ही वृंदावनामध्ये होतो आम्हाला बाबा सांगायचे ज्यांचा अंतविधी गोमातेच्या गौऱ्यामध्ये होत असतो त्या मनुष्याला यम सुद्धा त्रास देत नाही. ही गोमातेची उपकार आहे. गोमातेचे आमच्यावरती जीवावरती केलेले उपकार, गोमातेने आमच्यासाठी शेण दिलं, गोमूत्र दिलं. म्हणून त्या ठिकाणी अगदी भाग्यवान दादा आहे, दादानी त्यांच्या वडिलाचा अंतविधी हा गोमातेच्या शेणाच्या गौऱ्याने केला. मग माझा भगवान परमात्मा गोमातेचं रक्षण करण्यासाठी पृथ्वी तलावरती आला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, किंवा जब जब होय धर्म की हानि बाढ़हि असुर अधम अभिमानी, तब तब धरे प्रभु विविध शरीरा हरई कृपानी दु सज्जन पीरा. भगवान परमात्मा सज्जनाचं दुःख नष्ट करण्यासाठी आणि गोमातेचं दुःख नष्ट करण्यासाठी अवतार घेतो. मग खऱ्या अर्थानं त्या गोमातेच्या पवित्र असणाऱ्या शेणाने त्या गौऱ्याने आज बाबाचा अंतविधी झाला. बाबा आजही स्वर्गामधनं कैलास पर्वतामधनं आम्हाला आशीर्वाद देत असेल. बाबा मी गेल्याच्या पश्चात या ठिकाणी माझ्या नावाने या ठिकाणी पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आज हा कीर्तन महोत्सव आयोजन आहे. विठाला
आता दुःखाचा प्रसंग आहे, माहिती आहे, 13वीचं कीर्तन आहे. परंतु बाबा मी एक तुम्हाला सांगू, मनुष्याला, प्रत्येक मनुष्याला इथं आल्याच्या नंतर मरण आहे सर. इथं जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला मरण आहे. महाराज असू, गायक असू, वादक असू, ऑपरेटर असू, या ठिकाणी प्रत्येक मनुष्याला मरण आहे. आले अवतार येरते पामर जीव किती. देवांना आपला अवतार कार्य संपावं लागलं. मागे बसलेले दादा जर समोर जर आलात ना तर अगदी बरोबर होईल बघा. या समोर या सर्व वट्यावरती बसलेले खाली बसा दादा. या समोर मागे समोर या दादा. या ना उठा चला या समोर या. 1 तासभर सेवा करायची आहे आणि त्यामध्ये या धर्मंटामध्ये बसून कथा कीर्तन जर ऐकले तर अधिक पुण्य तुम्हाला प्रदान होतं. समोर या, पुढं या, समोर या. विठाला जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला मरण आहे. देवादिकांना आपलं अवतार कार्य थांबावं लागलं. जगाचा मालक चालक असणारे कृष्ण भगवान परमात्मा नोहे जगाचे मालक श्री रामचंद्र प्रभू संतांना सुद्धा आपला हा देह ठेवावा लागला, देह संपावा लागला. मग मला सांगा, आम्ही तर जीव आहोत, मग आम्हाला हा देह सोडणार. बरं मला सांगा, गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, वासांसे जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा निन्यानि सयाति नवानदेहि. बाबा मला सांगा, जुने वस्त्र आम्ही टाकून दिले आणि नवीन वस्त्र परिधान केले, चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे. अहो, जुने फाटलेले वस्त्र आम्ही काढून टाकले, फाटलेले वस्त्र आम्ही काढून त्या ठिकाणी फेकून दिले आणि नवीन वस्त्र आम्ही परिधान केले, हे चांगलं आहे. त्याचप्रमाणे भगवान परमात्मा सांगतात, हा देह सोडून दुसऱ्या देहामध्ये हा आत्मा गेला, हे चांगलं आहे की वाईट आहे? चांगला आहे. प्रत्येक मनुष्य मरणार आहे, फक्त मरणाची तयारी प्रत्येक मनुष्याला करता आली पाहिजे. मरण ओळखता आलं पाहिजे आणि ज्यांनी मरण ओळखलं ना तर तो या जीवनामध्ये भगवान परमात्म्याला प्राप्त केलाय. ऐका, मनुष्याने हा विचार करायची, बाबा मला हा देह सोडणं आहे. देवानी हे घर आम्हाला दिलेलं आहे, राहण्यासाठी दिलेलं आहे. बरं मला सांगा, हा देह भगवान परमात्म्याने तुम्हाला दिला, स्वतःच म्हणून घर आहे. आता शास्त्राने 3 घर सांगितलेले आहे. किती? 3 घर. आलो आम्ही कुठून? वैकुंठातून. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. हा, संतांनी सांगितलंय, प्रत्येक जीव हा वैकुंठामधून जन्माला येत असतो. ते आमचं पहिलं घर. दुसरं घर मनुष्याचं शास्त्राने सांगितलंय, हे देह, या देहामध्ये हा आत्मा आला आणि या देहामध्ये राहिल्याच्या नंतर हा कितवं घर? हे दुसरं घर. आणि ज्या घरामध्ये माती शिमिटाच्या घरामध्ये राहतो, हे कितवं घर? तिसरं घर. मला आता सांगा, आपल्याला 2 घराचा विचार आपण करूया. कोणता? हे देहा दिलेले भगवान परमात्माने, हे सुद्धा काय आहे? जाणार आहे. हे घर सोडावं लागणार आहे. हे मातीचं घर हे पडणार आहे, हे आम्हाला सोडावं लागणार आहे. मग आम्हाला जायचंय कुठे? ज्या घरातून आपण आलेलो आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. त्यांनी आम्हाला पृथ्वी तलावरती धाडलं आणि परत हा देह सोडून आम्हाला परत कुठं जाणं आहे? आमच्याच घराला जाणं आहे. विठाला विठाला. मग हे
शरीर आम्हाला सोडणं आहे, त्याचं मरणाची आम्ही तयारी केली पाहिजे. भागवतकार शास्त्रकार सांगतात मला असं वाटतं की प्रत्येकाला मरण कळालं पाहिजे होतं. मनुष्याने आम्ही रात्री झोपलो, आज दिवस आमचा उगवला. रात्री झोपताना एक विचार करायचा, काय आम्ही आज शयन करतोय, झोपतोय, माझा उद्याचा शेवटचा दिवस असेल हे मनुष्याने विचार डोक्यामध्ये घ्यायचं. बाबा देवाने आम्हाला हा देह दिला, हे आजच्या पुरता आहे, उद्या मी मरणार, हा विचार करायचा. कारण क्षणभंगुर नाही भरवसा. हा संतांनी सांगितलं या देहाचा क्षणभंगुर भरवसा नाहीये, क्षणाचा भरवसा नाहीये. म्हणून मृत्यूला मनुष्याने मृत्यू सुधारली पाहिजे. मी मरणार आहे, मला मरावं लागणार आहे, हा विचार करून मनुष्याने जीवन जगलं पाहिजे. विठाला मनुष्य किती दिवस जगला, ऐका, मनुष्य किती दिवस जगला याही पेक्षा मनुष्य कसा जगला याला फार मोठं महत्व आहे. ऐका, 100 वर्षाचं त्या ठिकाणी जीवन जगला, 110 वर्षाचं जीवन जगला, आणि गावातली लोक जर चांगली म्हणत नसेल तर त्या जीवन जगण्याला किंमत नाहीये. संतांनी सांगितलं कमी काळ जगा, कमी काळ जगा, आणि लोक आपली या कीर्ती जगामध्ये पसरवू. सांगतात उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे एका, मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. मनुष्याने थोडा काळ जगावं, परंतु ज्या वेळेस आम्ही जन्माला येऊ सर्व जग हसलं पाहिजे. कबीर बाबा सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए, सुनिए कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो, ऐसी करनी कर चलो, जग रोए हम हंसे. विठाला माझे ज्ञानोबराय जास्त काळ जगले नाही, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी आम्हाला दिली. तुकोबराय जास्त काळ जगले नाही, तुकोबरायांनी गाथा आम्हाला दिला. छत्रपती शिवाजी महाराज जास्त जगले नाही, आम्हाला हिंदवी स्वराज्य आम्हाला प्राप्त करून दिलं. म्हणून जे थोर पुरुष आहे ते जास्त काळ जगले नाही, परंतु जेवढा काळ जगले त्यांची कीर्ती या लोकांमध्ये आजही शिल्लक आहे. मला सांगा, तुमच्या आजोबाचं नाव तुम्हाला माहिती असेल, त्यांच्या आजोबाचं नाव तुम्हाला माहिती असेल नाही माहित, परंतु माझे जगाचे मालक असणारे छत्रपती शिवाजी महाराज आज गेले, त्यांची कीर्ती आज शिल्लक आहे. म्हणून मनुष्याने कमी काळ जगावं. ज्ञानोबराय जास्त काळ जगले नाही, परंतु त्यांची कीर्ती आज या ठिकाणी गेलेले. जगा
ऐश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। म्हणून मरण प्रत्येकाला जरी असलं परंतु मरावं कसं हे आमच्या हातामध्ये आहे। देवाचं नामसंकीर्तन केलं पाहिजे आणि जो मनुष्य देवाचं नामसंकीर्तन करतो या गादेवने सांगेल त्या मनुष्याला यमाचे ताकद नाही हात लावण्याची। विठ्ठला विठ्ठला तुम्हाला प्रमाणासहित सांगेल ज्यावेळेस यम दरबारामध्ये यमाचे पार्षद ज्यावेळेस यमाकडे जातात आणि त्या ठिकाणी सांगतात आम्ही आणावं कुणाला कोणत्या मनुष्याला आम्ही आपल्या धामामध्ये घेऊन यावं त्यावेळेस धर्मराजा स्वतः सांगतो जिव्हान भक्ती भगवत गुण नाम ध्येयम। दादा हे इकडं गायन करायला थोडी इकडे द्या। विठ्ठला धर्मराजा स्वतः सांगतो जिव्हान भक्ती भगवत गुण नाम ध्येयम चेतस्य न स्मरति तच्चरणारविन्दं कृष्णानुनमति यच्छिर एकदापि तान आनयो मध्वमसतकृत विष्णुकृत्यान। ज्याच्या जिव्हेवरती देवाचं नामसंकीर्तन नाहीये त्याला तुम्ही माझ्या दरबारामध्ये घेऊन या। जिव्हा न भक्ती भगवत गुण नाम ध्येयम जो देवाचं नामसंकीर्तन करत नाही जो देवाचं स्मरण करत नाही जो भगवान परमात्म्याच्या चरणावरती त्या ठिकाणी दंडवत प्रणाम करत नाही तान आनयो मध्वमसतकृत विष्णुकृत्यान जो कृतज्ञ जे देवाने शरीर तुम्हाला दिलं औट हात का मानव देह भगवान ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया। देवाने शरीर दिलं देवे दिला देह भजना गोमटा देवाने शरीर भजनासाठी दिलेलं आहे आणि जो मनुष्य देवाचं भजन करतो त्याचा अंतकाळ चांगला होतो। ऐका संतांनी सांगितलं शूर ओळखावा तो रणी आणि साधू ओळखावा तो मरणी। संतांनी आम्हाला शास्त्रकारांनी सांगितलंय जीवनभर जो देवाचं नामसंकीर्तन करतो त्यांचा अंतकाळ मात्र चांगला होतो। अंत काळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही। आणि ऐका ना अंत काळाला नाव येण्यासाठी जीवनभर परमार्थ करावा लागतो। संतांच्या प्रमाणे हो जन्म जन्म मुनी यतन कराई अंत काळाला आवत नाही। जन्म जन्म मुनी यतन कराई अंतकाळ नाम आवत नाही। अंतकाळाला नाव येण्यासाठी मनुष्याला जीवनभर परमार्थ करावा लागतो तेव्हा अंतकाळाला नामसंकीर्तन येतं। पण खऱ्या अर्थानं हे नामसंकीर्तन जरी मनुष्याच्या जीवनामध्ये घडलं नसेल तरी आज त्या निमित्ताने हे जे कीर्तन आयोजन केलंय निश्चित प्रकारे माझे बाबा आज त्या ठिकाणी स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करू लागले। विठ्ठला कर्मकांड सांगतो ऐका का करावा 13 का करावा वर्ष श्राद्ध का करावा 10 याचं कर्मकांड आहे। गरुड पुराणामध्ये सुंदर वर्णन येतं। ऐका मनुष्याला आम्ही हे 13 करतोय का करतोय का करावा 10 का करावा वर्ष श्राद्ध याचं गरुड पुराणामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे। मनुष्य जन्माला आला आणि गोमातेचे उपकार सर मी तुम्हाला याच्यामधून सांग गोमाता आमच्यावरती कशी उपकार करते हे या दृष्टांतामधून या कथेमधून आम्हाला बघायला भेटेल। ऐका मनुष्य मेला आता मला पहिल्यांदा सांगा मनुष्याच्या जीवनामध्ये किती संस्कार शास्त्रांनी सांगितलेले आहे।
बोलत चला गड्या, बोलत चला. किती संस्कार? किती? 16 संस्कार सांगितले. असं बोलत चला. 16 संस्कार शास्त्राने आमच्यावरती सांगितलेले आहे. ते गर्भाधान संस्कारापासून तर अंतविधीच्या संस्कारापर्यंत एकूण 16 संस्कार सांगितलेले आहे. जाती कर्म संस्कार, सूर्यालोकन संस्कार आणि असे 16 संस्कार सांगितलेले आहे. मला प्रामाणिकपणाने सांगा, इथं बसलेल्या प्रत्येक जीवावरती किती संस्कार झाले? 16चे 16 झाले असं आहे कोणी? नाही. ऐका मग आता का करावा 13वा. ऐका, ज्या मनुष्यावर 13 संस्कार झाले नाही. आता ऐका, मनुष्याच्या जीवनामध्ये 3 संस्कार प्रत्येक जीवनामध्ये झाले. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक जन्माला आला 12व्या दिवशी 5व्या दिवशी मनुष्याच्या जीवनामध्ये पहिला संस्कार होतो, तो म्हणजे नामकरण संस्कार. कितवा? पहिला संस्कार नामकरण. मोठा झाला, तारुण्य अवस्था प्राप्त झाली, देव ब्राह्मणाच्या साक्षीने दुसरा संस्कार केला जातो. स्वस्ती श्री गणनायक. दुसरा संस्कार कोणता? बोलत चला गड्या. तुम्ही ब्रह्मचारी का सगळे? दुसरा विवाह संस्कार. आणि तिसरा संस्कार, या देहामधनं आत्मा निघून गेला आणि आपण मेल्याच्या नंतर हे घरचे करत असतात, तो अंत्यविधीचा संस्कार. 16 मधनं 3 गेले, किती राहिले? बोलत चला 13 म्हणून करावं लागते. 13वी विठ्ठल. महाराज 13वाचं आम्हाला गणित कळालं नाही. मग ऐका, आता मनुष्य मेला 3ऱ्या दिवशी त्याला काय करतात? इकडे सावडणच ना, सावडणच म्हणतात ना त्याला. इकडं 3ऱ्या दिवशी असतं ना सावडतात. त्या ठिकाणी एक हस्ती आणल्या जाते. आणतात की नाही? आणतात. तिला काय म्हणतात? जवखडा. असं काहीतरी त्यांच्या भागाचं नाव वेगवेगळे असतं. ते आणल्या जातात. घरामध्ये एक नित्य ज्योत चालू असते बघा, ज्योत चालू असते. त्या ज्योतीखाली त्याला तो जवखेडा बांधला जातो. मग आता या जीवावरती हे 13 दिवस राहिलेले 13 संस्कार या 13 दिवसामध्ये त्या जवखेड्यामध्ये होतात. आता ऐका, 10वा आला की ती हस्ती आम्ही काय करतो? विसर्जन करतो. आणि त्या ठिकाणी ब्राह्मण देवता आमच्याकडनं गोमातेचं दान करून घेतात. 10व्याच्या दिवशी करत असेल बघा. आणि गोमाता कोणी दान करावी शास्त्राने सांगितलं? ज्यांनी हयात, ज्यांनी चालू जीवनामध्ये गोमातेचं दान केलंय त्याला मेल्याच्या नंतर गोमातेचं दान करण्याची काही आवश्यकता नाहीये. म्हणून गोमाता दान करून घेतात. 10वा दिवस झाला, आता 13वा आला. आजचा 13वा. 13वी आली, हा जीव या ठिकाणून वाटचाल करतो. कुठे? स्वर्गाच्या दिशेने. आता यम येतात आणि यम या जीवाला घेऊन जातात. आता ऐका, आता धर्मराजाच्या दरबारामध्ये जाण्यासाठी अनेक तुम्हाला पायऱ्या चढाव्या लागतात. त्यापैकी हे 13 आणि जाण्यासाठी लागतात 28 दिवस. वैतरणी नावाची नदी वरती बघितली का तुम्ही? हो, वैतरणी नावाची नदी आहे. आता त्या वैतरणी नावाच्या नदीपर्यंत जाण्यासाठी या जीवाला 28 दिवस लागतात. किती? बोलत चला किती? 28 आणि हे 13 किती झाले? 28 आणि 13 41 दिवस. आता 41 दिवस झाले की हा जीव त्या वैतरणी नावाच्या नदीपर्यंत जातो. आता ही नदी ज्ञानोबरायांनी सांगितली, ही नदी पाण्याची नदी नाही, ही माया नदी सांगितलेली आहे. याच्यामध्ये 28 प्रकारचे नरक शास्त्राने सांगितले. तामिश्र, अंध तामिश्र, रो रो, महारो रो, कुंभीपाक, असिपत्र, सुकुर्म, 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन शास्त्राने सांगितलेलं आहे. त्या 28 प्रकारच्या नरकाचं त्या ठिकाणी रक्ताची माया नदी त्या ठिकाणी असते. मग या नदीतून हा जीव पार होऊ शकत नाही. हा जीव पार करू शकत नाही. आणि तिथं कामधेनू नावाची गाय बांधलेली असते. कोणती? कामधेनू नावाची गाय. आता बघा, ही गाय त्याच जीवाला मदत करते ज्याने गोमातेचं दान केलंय, ज्याने गोमातेची सेवा केली. हा जीव, ती गोमाता या जीवाला मदत करते ज्याने गोमातेचं दान केलं. म्हणून ब्राह्मण देवता 10व्याच्या दिवशी गोमाता दान करून घेतात. आता ही गोमाता इतकी आमच्यावरती उपकार करते, ज्याने हयातामध्ये गोमातेची सेवा केली आहे, ज्याने गोमातेचं गोमूत्र ग्रहण केलंय, ज्याने गोमातेच्या शेणाने त्या ठिकाणी आंघोळ केलेली आहे, या जीवाला त्रास ती नदी देत नाही. आणि आता ऐका, ही नदी पार करण्यासाठी या जीवाला 59 दिवस लागतात. किती? 59. पहिले किती? 41 दिवस. 41 आणि 59 किती? 100. 100व्या दिवशी हा धर्मराजाच्या त्या दरबारामध्ये हा जीव दाखल करण्यात येतो. मग त्याची ती फाईल त्या ठिकाणी घेतल्या जाते.
तिथे एक सरकारी वकील असतो, टेबला खालून पैसे घेणारा नसतो तो वकिलाला तो म्हणतो बाबा तुझी फाईल दे, त्या ठिकाणी फाईल मागण्यात येते, ती फाईल घेतो आणि आता ती फाईल घेतल्याच्या नंतर तो आता त्या जीवाचे केलेले कांड, त्या जीवाने केलेले पाप पुण्य त्या ठिकाणी बघितल्या जाते. मग पाप केलं असेल तर पाप, पुण्य केलं असेल तर पुण्य. आता ऐका, ते सरकारी वकील आहे, तो काही बदलत नाही, तो म्हणतो बाबा तुझी फाईल मला दे, मी बघतो काय आहे. मग या फाईल वरती सर्च करण्यासाठी यांनी किती दिवस नामसंकीर्तन केलंय, यांनी किती दिवस देवाची भक्ती केली आहे, यांनी एका सप्त्याचे किती 2 सप्ते केले, यांनी काय काय काम केले, लोकांचे बंधारे किती कोरले, हे सगळं त्या ठिकाणी पाप आणि पुण्य बघितलं जातं. आणि हे पाप पुण्य बघण्यासाठी त्याला 265 दिवस लागतात. किती? 265. पहिले किती? 100. किती झाले? 365. वर्षात दिवस किती असतात? म्हणून करावं लागतं वर्ष श्राद्ध विठाला. 365व्या दिवशी या जीवाला त्या ठिकाणी कोणत्या योनीमध्ये पाठवायचं त्या ठिकाणी निकाल लागण्यात येतो. मग 365व्या दिवशी हा जीव दुसऱ्या योनीमध्ये प्रविष्ट होत असतो, जे याच्यामध्ये याचा आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रविष्ट होतो. आता ऐका, आपण महिन्याला आपण काय करतो? जेव घालतो. का जेव घालावं? कारण या जीवाला तुम्ही केलेलं जे काही अन्नदान आहे महिन्याच्या महिन्याला त्या जीवाला त्या ठिकाणी भेटत असतं. म्हणून महिन्याच्या महिन्याला आम्ही त्या ठिकाणी अन्न त्यांच्या नावाने करत असतो. आणि या एका वर्षाच्या या 13 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्यांनी देवाचं नामसंकीर्तन केलंय, त्यांनी देवाची कथा कीर्तनाचे आयोजन केलंय, जो अखंड देवाचं नामसंकीर्तन करतोय त्या जीवाला इतका त्रास होत नाही. विठाला म्हणून मरण प्रत्येकाला भाग आहे, परंतु मेल्याच्या नंतर देखील आमची जी स्वर्गाची जी सीडी आहे आम्ही कशी पार करावी ते देवाचं नामसंकीर्तन जर झालं असेल, आणि म्हणून 13व्याच्या दिवशी आज हे कीर्तन आयोजन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं या 13व्याच्या दिवशी तुम्ही जेवढं दान पुण्य कराल, जेवढं देवाचं नामसंकीर्तन कराल, कलियुगामध्ये उद्धाराचं साधन नामसंकीर्तन सांगितलं. कलियुग केवल नाम आधारा. कलियुगामध्ये सकळांसी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुग माझी करावे कीर्तन, करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, करावे कीर्तन, कलियुग माझी कलियुगा माझी करावे कीर्तन, देणे नारायण देईल भेटी. देव प्राप्त करण्याचं साधन कलियुगामध्ये नामसंकीर्तन सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या या गेल्याच्या नंतर हे नामसंकीर्तन माझा भगवान परमात्मा वैकुंठवासी कैलासवासी कुणाला लिहावं? ऐका ना, कुणाच्या नावापुढे कैलासवासी वैकुंठवासी लिहावं त्याचंही शास्त्राने वर्णन केलेलं आहे. ज्यांनी देवाचं मुखामध्ये नामसंकीर्तन केलंय त्याच मनुष्याच्या पुढे कैलासवासी लिहावं.
आणि ज्यांनी देवाची कधीतरी आठवण केली जीवनामध्ये त्या मनुष्याच्या पुढे कैलास वासिली व्हावं, त्याच्या पुढे स्वर्ग वासिली व्हावं. मग खरी अर्थानं ते बाबा आज तुम्ही पितृऋणामधून आज हे आमचे दादा मुक्त झालेले आहे. कारण 13व्याच्या दिवशी तुम्ही त्यांच्या नावाचं या ठिकाणी हरिकीर्तन आयोजन केलेलं आहे. खरी अर्थानं बाबा आज आम्हाला स्वर्गामधून बघत असेल आणि ते आम्हाला आशीर्वाद देत असेल की बाबा मी गेल्याच्या नंतर सुद्धा माझ्या मुलाने या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी नामसंकीर्तन आयोजन केलंय, अन्नदान आयोजन केलंय. खरी अर्थानं तेही आशीर्वाद तुम्हाला देत असेल. आणि शास्त्रांनी सांगितलंय बाबा इतके पवित्र मुलं जन्माला येण्यासाठी, मुलं सात्विक जन्माला येण्यासाठी शास्त्रांनी सांगितलं सुशीलो मातृ पुण्येन पितृपुण्येन चतुरता उदरो वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. शास्त्रांनी सांगितलंय सुशील मुलगा जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य असावी लागते, चतुर मुलगा जन्माला येण्यासाठी बापाची पुण्य असावी लागते, उदार मुलगा जन्माला येण्यासाठी त्या ठिकाणी वंशाची पुण्य असावी लागते, आणि सौभाग्यवान मुलगा जन्माला जर आला तर त्याने समजावं आपली स्वतःची पुण्य आहे. विठाला आयोजन करणारे यांचे आई वडिलाला तुकाराम महाराज सांगतात हे धन्य नाही ज्यांनी यांना जन्म दिलाय असे सद्ग्रस्त धन्य आहे. धन्य माता पिता शास्त्राने सांगितलं आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. त्यांच्या आई वडिलांना धन्यता आमच्या तुकोबरायस देतात म्हणून धन्यवान ते आई वडील आहे ज्यांनी असे पुत्र जन्माला घातले. खऱ्या अर्थानं शास्त्रकार भागवतकार वर्णन करतात की बाबा मनुष्याच्या हयातीमध्ये जर आई वडिलांची जर सेवा केली, ऐका हयातीमध्ये जर आई वडिलांची सेवा जर केली तर माझा भगवान परमात्मा साक्षात त्यांच्या घरी नांदण्यासाठी तयार असतो. विठाला मग आज आम्हाला बाबा सोडून गेले आणि प्रत्येक मनुष्याला सोडणं ह्या देह सोडून जाणं आमच्या संतांना हा देह सोडून जावा लागला. मी तुम्हाला एक उदाहरण सुंदर उदाहरण देईल आपल्याला अभंगावरती यायचंय. ऐका संताजी महाराज हे तुम्हाला माहिती असेल. संताजी महाराज जगनाणे हा त्यांचं चरित्र सर्वांना माहिती असेल. ज्यांनी बैल परमार्थामध्ये आणला ते कोण? संताजी महाराज. आमचं तोंडाने देवाचं नामसंकीर्तन होत नाही, त्यांचा बैल देवाचं नामसंकीर्तन करत होता. तुकोबराय ज्या रस्त्याने जायची ती वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आमची वाट लागली तरी तोंडातून विठ्ठल विठ्ठल येत नाही. अरे देवानी शरीर तुम्हाला दिले देवाच्या भजनासाठी दिलंय. आणि खऱ्या अर्थानं हे संताजी महाराज यांचा बैल काय म्हणत होता? देवाचं नामसंकीर्तन करत होता. अशी असणारे संताजी महाराज तेलाचा व्यापार करणारे संताजी महाराज. तेल काढावं आता पूर्वीच्या काळामध्ये बाबा कटणीवाला असेल वारीक असेल ते असेल त्यांना धान्य ठरलेलं असायचं की नाही. इतके धान्य दिले की त्यांनी वर्षभर आपलं ते काम करावं. तसं संताजी महाराजांचं त्या ठिकाणी तेलाचा व्यापार आणि तेलाच्या व्यापारामध्ये वर्ष ते ठरलेलं असायचं. संताजी महाराज घरोघरी तेल वाटायचे आणि तेल वाटत वाटत असताना त्यांच्या बैलाचं नाव होतं सखा. त्यांच्या बैलाचं नाव सखा, मुलाचं नाव बाळाजी पंत आणि पत्नीचं नाव लक्ष्मी. संताजी महाराजांनी आपल्या पत्नीला सांगितलं अगं ऐक ना. आणि काय म्हणे मला काही कामानिमित्त बाहेर जायचंय, काही कामानिमित्त मला बाहेर जायचंय. तेल देत असतो तेवढं बाळाजी पंताला सांग की मी गेल्याच्या नंतर घरोघरी जाऊन त्या ठिकाणी तेल वाटावं. आणि संताजी महाराज निघून गेले. 2-4 दिवस पुरतं बाळाजी पंतांनी त्या ठिकाणी तेल वाटलं. आता 2-4 दिवस झाले आणि ते तेल संपलं.
तेल संपल्याच्या नंतर आता गावातले लोक घरी येऊ लागले, नाही ते बोलू लागले, शिव्या देऊ लागले, पैसे घेतो आणि आज आम्हाला तेल देत नाही ते शब्द बोलू लागले. आणि एवढ्यामध्ये महाराज लक्ष्मी माता रडली, यात नवल नाही. बाळाजी पंत रडले, यात नवल नाही. त्या संताजी महाराजांच्या बैलाच्या डोळ्यामधून सुद्धा अश्रू येऊ लागले. अरे माझ्या जगाच्या मालकाला त्या ठिकाणी भक्ती करणारे आमचे माझे मालक म्हणजे संताजी महाराज, आणि त्यांना आज काय शब्द बोलताय. बैल रडू लागला. आणि बैल रडत असताना बाळाजी पंत सांगू लागले, आई बस झालं, आता मी लोकांचे बोलणे ऐकून घेणार नाही. सकाळ झाली, बैलाच्या पाठीवरून हात फिरवला आणि बैल त्या ठिकाणी जोडला आणि तेलाच्या घाण्याला जोडल्याच्या नंतर तेल काढू लागले, परंतु बैलाचा एकही पाऊल पुढे पडत नाही. त्या बैलाला हलवू लागले बाळाजी पंत, मारता मारता, परंतु बैलाने एकही पाऊल पुढे उचलला नाही. संध्या त्याच दिवशी संताजी महाराज घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर बघितलं की सगळे रडताय, लक्ष्मी माता रडते, बाळाजी पंत रडतोय. आणि सांगितलं काय झालं मालक, अहो तुम्ही गेला आणि तुम्ही गेल्याच्या नंतर गावातले लोक घरी आले. संताजी महाराजांनी सांगितलं काही चिंता करू नको, उद्या सकाळीच बैल त्या ठिकाणी गाण्याला जमतो आणि सगळ्यांचं तेल वाटून देतो. आणि त्या ठिकाणी रात्रीच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेस संताजी महाराज त्या बैलाकडे गेले, बैलाची पाठ लालबुंद झालेली, इतकं मारलं होतं बघा. आता सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर तोच बैल घाण्याला जुंपला आणि त्याच बैलाला सांगितलं चल. त्यावेळेस तो बैल चालू लागला. बाळाजी पंतांनी सांगितलं बाबा हाच बैल आहे, तोच घाणा आहे, परंतु मीही त्या बैलाच्या पाठीवर हात फिरवला, परंतु तू बैलाने एकही पाऊल पुढे उचलला नाही आणि तुम्ही तोच बैल आज घाण्याला झुंपला आणि तो पुढे चालतोय. त्यावेळी संताजी महाराज सांगतात की बाबा हा बैल असा चालत नाही, याला तुकोबरायांचे अभंग ऐकण्याची सवय आहे. तुकोबरायांचे अभंग कानावरती पडले की हा बैल त्या ठिकाणी गाण्याला चालायचा. आणि त्यावेळेस संताजी महाराज, हे संताजी महाराज ज्यांनी बैल परमार्थामध्ये आणला, असे संताजी महाराज मेले, मरण पावले. आणि तुकोबरायांचं संताजी महाराजांचं ठरलं होतं की मी जर तुमच्या आधी गेलो तर तुम्ही यायचं आणि तुम्ही गेले तर मी येईल, असं सांगितलं. आणि संताजी महाराज गेले आणि वैकुंठामध्ये तुकोबरायला कोण तुकोबरायला आले. संताजी महाराजांनी त्या ठिकाणी पुरायला लागले, थोडस मस्त उघडं राहायचं तुकोबराय आले. आणि आल्याच्या नंतर या प्रसंगामध्ये संताजी महाराजांची पत्नी तुकोबरायला सांगू लागली, तुकोबराया तुम्ही तर वैकुंठामध्ये गेले, तुम्ही एक काम करा ना, माझे पती थोड्या वेळा करता त्यांच्या या देहामध्ये प्राण आणा. तुकोबराय सांगू लागले, अगं मी काय, जगाचा बाप जरी आला तरी त्यांचं त्या ठिकाणी पुन्हा ते जिवंत होऊ शकत नाही, कारण यांच्या आयुष्यातली माळ तुटली. हेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, तुटला 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 आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा. कोणी पडते राणा पोरे, राणा पोरे, कोणी पडते राणा पोरे, राणा पोरे, कोणी पळती राणा पोरे, राणा पोरे, कोणी पळती राणा पोरे, राणा पोरे. तुटला आयुष्याचा दोरा,
तुकोबराय सांगतात तुटला आयुष्याचा दोरा. तुकोबरायने सांगितलं की बाबा तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसारा यांचे प्राणज्योत आज मावळली आहे. आणि मग कोणी प्रश्न केला की महाराज माझी मोठ्या अधिकाऱ्यासोबत ओळख आहे, माझे जीव परत येईल. तर तुकोबराय सांगतात बाबा मला कोणी सोडवणार नाही, सोडविन राजा देशीचा सौंदर्य आणि सोयरी भली भली कोणी सोडवणार नाही बाबा तुम्हाला. कोणी म्हटला महाराज माझ्या मोठा डॉक्टर ओळखीचा आहे, मोठा डॉक्टर ओळखीचा आहे, हृदयरोग तज्ञ आहे, आम्हाला आमचे उपचार करेल आहे की नाही. कोणी असं म्हणेल तर त्याला तुकोबराय सांगतात वेद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा. अरे वैद्य जर तुमचा जीव वाचू शकले असते तर लोकांनी देवाचे मंदिर बांधले नसते, लोकांनी देवाच्या मंदिरामध्ये गेले नसते. अरे आमचा प्राण वाचवण्यामध्ये जो सामर्थ्य आहे असं असणार डॉक्टरच्या मंदिरामध्ये लोक गेले असते आणि देवाची पूजा न करता त्या ठिकाणी डॉक्टरची पूजा केली असते. ऐका विज्ञानाने सर्व गोष्टीचा शोध लावलेला आहे. विज्ञानाने चंद्रावरती गेले, अनेक ठिकाणी विज्ञान गेलं. या शरीराला वाचवण्याची सामर्थ्य विज्ञानामध्ये महाराज, हे शरीर वाचवण्याची सामर्थ्य या विज्ञानामध्ये आहे. परंतु या शरीरातला ज्यावेळेस आत्माच नसेल तर विज्ञान काय करेल. आणि या आत्माच त्या ठिकाणी हा कोण चालवतो, हे शरीर कोण चालवतो तो भगवान परमात्मा आहे. चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिविन. अरे देवाने विज्ञानाने अनेक प्रकारचा शोध लावला महाराज. ज्या वेळेस आपण टाकी ठेवू शकतो, टाकी पाण्याची, पण त्या टाकीमध्ये पाणी टाकण्याचे सामर्थ्य त्या भगवान परमात्म्यामध्ये. वृक्षाची या पाने तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासे चालणे तुझ्या सत्ते. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण जो जगाचा चालला. देवाच्या सत्तेने हे शरीर चालतंय. आणि अहंकार कोणत्या गोष्टीचा करता हो, या शरीराचा अहंकार. अरे शरीरामध्ये भरलेलं काय, या मल आणि मूत्राने भरलेलं शरीर आहे. आमच्या संतांनी सांगितले देहस्ती मांस सुरुदरे भीमती त्यजत्वम जाया सुतादिषु सदा ममता विमुंच पश्यानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं वैराग्यरागरसो भवभक्तिनिष्ठं. या देहामध्ये काय आहे, मल आणि मूत्राने भरलेले शरीर आहे. या शरीराचा अहंकार करताय, हे सौंदर्याचा अहंकार करताय. हे सौंदर्य तुमचं राहणार नाहीये. या सौंदर्य शास्त्रकारांनी सांगितलंय या देहाला जर तुम्ही उघड्यावरती मेल्याच्या नंतर जर टाकलं तर या शरीराला गिधाड खाऊन जातात, पशु पक्षी चोच मारतात. या शरीराला तुम्ही जमिनीमध्ये जर पुरलं तर या शरीराला त्या ठिकाणी किडे खातात. आणि या शरीराला जर तुम्ही जाळलं तर याची राख होते. विठ्ठला अहंकार कोणत्या गोष्टीचा करायचा आहे. मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. हा मी कोण आहे, मी कशा करता आलो आणि मला काय करायचं, या गोष्टीचा मनुष्याने जीवनामध्ये विचार केला पाहिजे. का म्हणून या देहामधून एकदा प्राण निघून गेला की सांगतात तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसारा. पुन्हा चोखोबरायांना सांगितलं चोखोबराय अहो तुम्ही म्हणता की हा प्राण निघून गेला परंतु आमचे वाचवण्यामध्ये सामर्थ्य आहे ना घरचे. तेव्हा सांगतात बाबा हे सर्व कोणी त्याच्यामध्ये सामर्थ्य नाहीये. कारण धना आणि भूमो पशवश्य गोष्टे भार्या गृहीत्वार जन स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगच्छति जीव एकः. सर्व त्या ठिकाणी त्याच ठिकाणी राहतं. परंतु
या देहाला कुठपर्यंत सोबत आहे, जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत एकदा याच्यामधून प्राण निघून गेला की बाकी तुमच्या सोबत कोणीच येत नाही. चोखोबाराय सांगतात की बाबा हे सर्व जे नातेवाईक आहे हे सर्व तुम्हाला टाकून देतात. टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. अंतकाळाच्या प्रसंगाला तुमच्या सोबत कोणी येत नाही. तुका म्हणे माझे नवती कोणी एकाच्या कृपाने वाचून या. बाबा आमच्या सोबत देव असतो. अंतकाळाच्या प्रसंगामध्ये तुमच्या सोबत कोणी येत नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. झाल्या ही न शक्ती नाक डोळे गळती सांगून या पळती रांडा पोरे. बाईला म्हणती खळ मरता बरे नासीले घर कोणी या. त्या ठिकाणी सांगतात बाबा तुमच्या सोबत येणार कोणीच नाही त्या देवाशिवाय. विठ्ठला सांगितलं आमच्या सोबत मग कुठपर्यंत येतात. तर चोखोबाराय सांगतात अवघे सुखाचे सांगाती कामा नये कोणी अंती. बाबा सर्व सुखामध्ये तुमच्या सोबत असतात. ज्या वेळेस तुमच्याकडे सुख आहे तोपर्यंत हा समाज तुमच्या सोबत आहे. जोपर्यंत खिशामध्ये पैसा आहे तोपर्यंत लोक तुमच्या सोबत आहे. गरीब दासांचा सुंदर दोहा त्या ठिकाणी वर्णन करतात. गरीब बाबा सांगतात हो पैसे बिना बाप कहे बेटा पैसे बिन के पाले पड़ी और पैसे बिन सास नहीं काहे को जमाई. पैसे बिन यार पैसे बिना न भगिनी पास और पैसे बिना देव न करी सहाय है. कहे गरीब दास पैसा राखो तुम पास और पैसे बिना मुर्दे ने लगले नहीं पाई है. बाबा धनवंता लागी सर्व मान्यता आहे जे की संतांनी सांगितले. जोपर्यंत खिशामध्ये पैसा आहे तोपर्यंत तुमच्या सोबत हे लोक असतात, मित्र असतात. ज्या दिवशी तुमचा खिसा रिकामा होतो त्या दिवस तुमच्या सोबत कोणी नसतं. चोखोबाराय सांगतात की बाबा हे जे सर्व लोक आहे हे फक्त तुमच्या सुखापर्यंत सुख जोपर्यंत तोपर्यंत तुमच्या सोबत असतात. अवघे सुखाचे सांगात कामा नये कोणी अंती. अंत काळाला कोणी तुमच्या सोबत येत नाही. आणि चोखोबाराय सांगतात की बाबा हा मनुष्य इतकी फजिती होऊन सुद्धा त्या ठिकाणी या देहाला या संसाराला माझं माझं म्हणतो म्हणून याची फजिती चोखोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात.
चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणे घर टाकोने पळते रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. ज्यांनी तुम्हाला हा पवित्र देह दिलेला आहे ते देवाचं एकदा मोठ्या प्रेमानं मोठ्या भावनेनं आज त्यांनाही त्या ठिकाणी आनंद वाटेल म्हणून त्यांना त्या ठिकाणी मुक्ती भेटेल म्हणून सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं त्या देवाचं नाम संकीर्तन करो. विठोबा रखुमाई हरी थांबा थांबा नंतर घ्या नंतर घ्या.
ऐका एक 10 ते 15 मिनिटं गेली 10 ते 15 मिनिटं गेली ऐका ज्या देवाने तुम्हाला देह दिलेला आहे खऱ्या अर्थाने त्या देवाचं नामसंकीर्तन मनुष्याने केलं पाहिजे ऐका नम्रतेची विनंती करेन आपल्याला देवाने देह दिला पवित्र देह दिलेला आहे आणि या देह तेव्हा सार्थक होईल ज्या वेळेस तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखली आहे त्या देवाचं नामसंकीर्तन करणं ही आपल्या जीवनाचं आद्य कर्तव्य आहे महत्त्वाचं कर्तव्य आहे ऐका ना मी तुमच्यासाठी 24 तासामधले ऐका जास्त वेळ मागणार नाही 24 तासामधले माझ्या भगवान परमात्म्याकरता फक्त 10 मिनिटं मागतोय किती 10 मिनिटं 24 तास आहे 23 तास 50 मिनिट तुमच्या बापाचे 10 मिनिट माझ्या देवासाठी मनुष्याने दिले पाहिजेत ऐका 10 मिनिटांमध्ये काही करू नका सकाळी उठल्याच्या नंतर त्या ठिकाणी आसनावरती बसा अंघोळ संवर्जन करून आसनावरती बसा आणि आसनावरती जर तुम्ही बसलात त्यावेळेस घरामध्ये असलेली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी उघडल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक ओवी तुम्ही वाचा नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी जीवनामध्ये ज्यांनी ज्ञानोबरांची एक ओवीचं अनुकरण केलं मला तसं वाटतं त्याच्या जीवनामध्ये बाकी काही करण्याची गरज नाही एक ज्ञानेश्वरीची ओवी वाचा 5 ज्ञानेश्वरीची ओवी वाचा असं होऊ नये घरामध्ये ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे आणि तुम्हाला नरकाला जावं लागेल हे होता कामा नाही म्हणून आहे तोपर्यंत ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा तुकोबराच्या गाथेचा नित्य एक अभंग वाचा बाकी काही करू नका आणि राहिलेल्या मिनिटांमध्ये त्या भगवान परमात्मा एक माळ जप करा देवाला काही लागत नाही भावनेनं फक्त देवासाठी फक्त 24 घंट्यामधनं देवासाठी फक्त 10 मिनिटं द्या देवाचं नामसंकीर्तन करा संतांनी आम्हाला सांगितलं बाबानो देह तुम्हाला भगवान परमात्म्याने दिला ना तर त्याच्या भजनामध्ये व्यतीत करावा जेणेकरून आमचा अंतकाल चांगला होईल संतांनी आम्हाला अनेक वेळा उपदेश केला बाबा जर तुम्हाला हा देह भेटला आणि काळाच्या तावड्यातून निसटण्यासाठी निघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल देवाचं नामसंकीर्तन करावं लागेल नाथ बाबा सांगतात हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल तरी दुसरा सर्वांनी मोठ्या प्रेमाने मोठ्या भावनेनं टाळी वाजवायची ज्या देवाने तुम्हाला हे शरीर दिलेलं आहे त्या भगवान परमात्मा तुम्हाला हे देह राहून राहत का मानव भगवान या देवे दिला देह भजना गोमटा देवाने तुम्हाला हे शरीर दिलेलं आहे आणि अंतकाळाचा प्रसंग अंतकाळाचा त्या ठिकाणी व्यवस्थित या संतांनी सांगितलंय की बाबा देवाचं नामसंकीर्तन मनुष्याने केलं पाहिजे नाहीतर काळ घेऊन जाईल आणि एकदा जर का काळ तुमच्यात आला तर तुमच्याकडे काही शिल्लक राहणार नाही आहे हा देह परमात्म्याने दिलाय या देवाचं नामसंकीर्तन मनुष्याने केलं पाहिजे आणि संत सांगतात जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे आत्मा आहे तोपर्यंत हा देवाचं भजन करू शकता कारण इतर योनीमध्ये तुम्हाला देवाने सांगितलंय संतांनी सांगितलंय इतर योनीमध्ये तुमचे भजन होणार नाही पशु पाप पुण्य काहीही उत्तम मध्यम म्हणून संतांनी सांगितले बाबा आहे तोपर्यंत देवाचं नामसंकीर्तन करा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे सरन शेवटवा काळ वाढून येईल सरन शेवटवा सरन शेवटवा काळ वाढून येईल सरन शेवटवा
विकासासाठी सांगितलंय. हो वर्तमान कोटी मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी मल्हारी जीवारी मल्हारी म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्या ठिकाणी देवाची सेवा हयात आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करा. दादांनो, संतांनी सांगितले बाबा मेल्याच्या नंतर मायबापाला जीव घालण्यापेक्षा आहे तोपर्यंत त्या ठिकाणी मायबापाची सेवा करा. एकदा ही मायबापांच्या जीवनामधून निघून गेले ना तर फक्त पश्चाताप शिल्लक असतो, काही शिल्लक राहत नाही. म्हणून संतांनी आम्हाला सांगितले बाबा तुम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाहीये. सकल तीर्थाची अधुरे जे का माता पितरे, तुम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाहीये. अरे तुमच्या जीवनामध्ये दोन देव सांगितलेले आहे, आपल्या घरामध्ये असतात. ऐका ना, तुम्हाला मी देव सांगेल जो पापी माणसालाही दिसतात आणि पुण्यवानालाही दिसतात, असे चार देव सांगितलेले आहेत. जे पाप्यातल्या पापी माणसाला सुद्धा दिसतात आणि पुण्यवानाला सुद्धा दिसतात. चार देव आहेत जे पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवानालाही दिसतात. तो सूर्य भगवान परमात्मा जो पाप्यालाही दिसतो आणि पुण्यवानालाही दिसतो, तो सूर्य आहे. दुसरा चंद्र आहे जो पाप्यालाही दिसतो आणि पुण्यवानालाही दिसतो. आणि घरात दोन देव आहे, एक म्हणजे आपली आई आणि एक म्हणजे आपला बाप. चार देव शास्त्राने सांगितलेले आहे. हयात आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करा. मेल्याच्या नंतर सेवा करण्याची काही गरज नाही. अरे जोपर्यंत आमच्या मध्ये आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करा. हल्ली मायबापाची सेवा कोणी करत नाही. दादांनो, तुम्हाला संतांनी सांगितलेलं आहे माय बापच काशी आहे. तुम्हाला तीर्थयात्रेला कुठं जाण्याची गरज नाही. घरामध्ये आपले देव सांगितले आहे. अरे जगाचे चालक मालक असणारे माझे भगवान परमात्मा पुंडलिक राय मायबापाची सेवा करत होते. जगाचा मालक त्यांच्या द्वारामध्ये आला आणि योग्य 28 विटेवरी उभा तो देव विटेवरती उभा राहिला. मायबापाची सेवेचं फळ आहे, बाकी काही नाही. घडाल तुम्ही ऐका, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही मायबापाला सांभाळत नसेल. एक लेख वाचला, चुलीत गेली तुमची नोकरी आणि चुलीत गेला तुमचा पैसा. ऐका, अरुण कदम सर डॉक्टर होते. डॉक्टर ऐका, अरुण कदम सर डॉक्टर होते. हृदय बाल रोग तज्ञ असणारे अरुणजी सर नांदेड मध्ये. सत्य घटना आहे. मोठे डॉक्टर होते आणि माझा मुलगा माझ्याही पेक्षा मोठा डॉक्टर व्हावा म्हणून अमेरिकेला पाठवलं.
अमेरिकेला मुलगा गेला, अमेरिकेत मोठा मुलगा त्या ठिकाणी डॉक्टर झाला, मोठा डॉक्टर झाला. आता डॉक्टर झाल्याच्या नंतर मुलगीही तशीच पाहिजे. लग्न झालं आणि त्या ठिकाणी दोघंही त्या ठिकाणी अमेरिकेला राहण्यासाठी गेले. अमेरिकेमध्ये राहू लागले. 2 वर्षानंतर त्या ठिकाणी आई मरण पावली. अरुण सरांनी फोन केला, बाळा अरे तुझी आई मरण पावली आहे, अंत्यविधीसाठी तू ये. त्यावेळेस मुलाने सांगितलं, बाबा मला वेळ नाहीये, मला ज्या वेळेस वेळ भेटेल त्यावेळेस मी येईल, मला ज्या वेळेस वेळ भेटेल त्यावेळेस मी येईल. आणि हे अरुण सर वाट बघू लागले. 4 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि पुन्हा त्या ठिकाणी 4 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. आता स्वतःला वृद्धाश्रमामध्ये दाखल केलं अरुण सरांनी. बघा, वृद्धाश्रमामध्ये स्वतः राहू लागले आणि स्वतः राहत असताना अरुण कदम सर त्या ठिकाणी तेही मरण पावले. आणि मरण पावल्याच्या नंतर त्या ठिकाणी वृद्धाश्रमामध्ये लोकांनी फोन केला, बाबा रे तुझे वडील मरण पावले, तू अंत्यविधीसाठी ये. त्या मुलाने सांगितलं, मला वेळ नाहीये, एक काम करा, मला मोबाईलद्वारे अंत्यविधी दाखवा आणि पोस्टाने त्यांच्या हस्ते माझ्यापर्यंत पाठवा. ऐका, काय वाटलं असेल हो, ज्यांनी लहानसं मोठं केलंय त्या बापाला तुम्ही घराच्या बाहेर काढताय, ज्याने तुम्हाला लहानसं मोठं केलंय त्या बापाला विसरताय. अरे आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आई आणि बाप आहे तोपर्यंत प्रेमाचा आमच्याकडे हात आहे. बापाने आम्हाला काय दिलं, आईने आम्हाला काय दिलं? अरे 9 महिने 9 दिवस भागवणारी आई आहे. आई सर्वांना दिसली परंतु बाप मात्र कोणाला दिसला नाही. ऐका, कुंभार असतो, कुंभार मडकी घडवत असतो, वरनं एक हात असतो आणि मधनं एक हात असतो. मधला हात हा आधार देत असतो आणि वरला हात हा आकार देत असतो. मग आधार कोणाला दिसला नाही परंतु आकार सर्वांना दिसला. आईवरती अनेक कविता म्हणल्या, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. सर्वांनी म्हटले परंतु तो बाप आज आम्हाला कळाला नाही. अरे लहानसं मोठं करणारा बाप शिकल्याच्या नंतर आजची पिढी आम्हाला सांगते, महाराज आम्ही नोकरीला लागलोय. आता सर्वे करत असताना दररोज कीर्तनासाठी बाहेर सर्वे जर केला वृद्धाश्रम मधले, तर आम्ही ज्यावेळेस वृंदावन मध्ये सुद्धा होतो त्यावेळेस शेतकऱ्याचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये नाहीये. शेतकऱ्याचे एकही आई वडील वृद्धाश्रम मध्ये दिसणार नाही. तुम्हाला दिसेल कोण, तर त्या ठिकाणी जो शिकला आई वडील आज वृद्धाश्रमामध्ये. अरे ज्या आईने ज्या बापाने तुम्हाला लहानचं मोठं केलंय त्या आई आणि बापापेक्षा मोठा मनुष्य होऊ शकत नाही होता येत. आईचे उपकार, बापाचे उपकार मनुष्याने मरण स्वीकारलं त्यांच्यासाठी मेला त्या ठिकाणी आई आणि वडिलांचे उपकार विसरता येणार नाही. बाबा हयात आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. जोपर्यंत तुमच्यामध्ये आहे त्यांना खाऊ घाला. आणि जर तुम्ही आई वडिलांची सेवा जर केली ना तर जगाचा मालक चालक भगवान परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार. घरी यावं लागेल त्याला. हयात आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. मेल्यानंतर कावळा शिवण्याचा या अपेक्षेने मनुष्याने विचार करू नये. असं काहीतरी कार्य केलं पाहिजे. जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत आमच्यामध्ये आहे तोपर्यंत आई वडिलांची किंमत करा, आई वडिलांची सेवा करा. बाबांनो, जर तुम्हाला मंदिरामध्ये जाता आलं नाही तरी चालेल, गाता वाचता आला तरी नाही तरी चालेल. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी नका वाचू, तुकोबरांचा गाता नका वाचू, भागवत नका वाचू, कीर्तन नका ऐकू. फक्त एक करा, त्या घरातल्या देवाची पूजा करा. आई आणि बापाची जगाचा मालक तुमच्या देऊळ सोडून तुमच्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार. सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, बाकी काही सोबत येत नाही. संतांनी सांगितलंय, बाबा त्या आई आणि वडिलांची सेवा ज्यांनी केली तो पंढरीश परमात्मा ते ठाकूरजी वृंदावन सोडून पंढरपूर सोडून तुमच्या घरामध्ये येईल. अरे बापाने तुमच्यासाठी किती काबाड कष्ट करतात हो बाबा, किती काबाड कष्ट करतात. बाप काढलाच घराबाहेर, बाप काढलाच घराबाहेर, दारात रडते आई पण आणि बायकोसाठी म्हणतो तुझ्यासाठी काही. अरे आठवून बघ लेका किती केले होते तिने नवस, आठवून बघ लेका किती केले होते तिने नवस. इकडून तिकडून तुझ्या नवसाला देव पावला तुझ्यासारखा हिरा तिच्या पदराला गावला.
लहानपणी आई तुला शेताला न्यायची, लहानपणी आई तुला शेताला न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून तुला पदराखाली घ्यायची. अरे तू भूक लागली तर तू टाय टाय करत रडायचास, भूक लागली तर तू टाय टाय करत रडायचास. अरे दूध संपलं ना तर तिचं रक्त सुद्धा ओढायचास. अरे रक्त पिऊन पोचलास लेका तर रक्ताचा ठेव मान, पवित्र अशा मातीचा करू नको अपमान. अरे तू गोडधोड खा, तू गोडधोड खा. त्या आईला शिळी भाकर वाढ आणि भाकर वाळायला तुझी बायको आडवी आली ना तर तिला घराच्या बाहेर काढ. अरे बायको घर सोडून जाणारच नाही, कधी सांगतो बायको घर सोडून जाणारच नाही, तुला बॉन्डवर लिहून देतो आणि यदा कदाचित जर निघून गेली मला येऊन भेट, तुला दुसरी करून देतो. ऐका, बायको तुला सोडून जाणार नाही आणि गेली तर मी तुला बॉन्डवर लिहून देतो, तुला दुसरी करून देतो. अरे वाघ बनवलंय तुला आईनं, वाघ बनवलंय तुला बापानं, विसरलास तू आईचं आई. पण आता एक कर, त्या दारातल्या आईला घरात आण आणि त्या आई आणि बापाला म्हण तुझ्यासाठी काही पण, तुझ्यासाठी काही जीवनामध्ये एवढं करा, आई वडील तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणावं लागतं हो आई माझी मायेचा सागर, दिला जीवना हो आई वडील माझे थोर काय जीवनाचा आई वडील माझे बरोबर आई वडिलांची सेवा करा. बाप ओ बाप पेटते मशाल, ओ बाबा घर झोपते खुशाल, बाबा कष्टाचा ऊस मळ्यात तोडतो या, ओ भाकर पुराण देवी बापाची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. ज्यांच्या निमित्तानं आज या ठिकाणी आज सुंदर असं कीर्तनाचं आयोजन झालं होतं असे असणारे श्री किसन बाबा या ठिकाणी आज आम्हाला सोडून गेलेले आहे, म्हणून शोक व्यक्त करण्याची काही गरज नाही. हो ना.
कारभारी बाबा किसन बाबा हे आज आम्हाला सोडून गेलेले आहे. खऱ्या अर्थानं स्वर्गवासी आहे आणि आज ते आमच्यामधून आज निघून गेले. त्यांची ज्योत आज आमच्यामधून निघून गेली. त्यांच्या पश्चात असणारे श्री गयाबाई कारभार पल्हाळ त्यांच्या पत्नी आहे. मी त्यांना विनंती करेल, प्रत्येक मनुष्याला जाणं आहे म्हणून दुःख व्यक्त करण्याची काही गरज नाही. असो, परंतु प्रेम असतं, प्रेमाच्या पोटी या ठिकाणी दुःख होत असतं. परंतु त्यांच्या पश्चात श्री कृष्णा कारभारी पल्हाळ मुलगा आहे, सोमनाथ कारभारी पल्हाळ त्यांचा मुलगा, समाधान कारभारी पल्हाळ मुलगा, श्री संगीता कैलास दोंगडे मुलगी आहे, लीला सखदेव काटकर मुलगी आहे, चंद्रकला शिवाजी ढेपले मुलगी आहे, आशा शिकू काटकर ही त्यांची मुलगी आहे. खऱ्या अर्थानं माझा भगवान परमात्मा आज त्यांच्यावरती प्रसन्न असेल, देव प्रसन्न असेल. आमच्या वृंदावनामध्ये असं सांगितलं जातं की बाबा तुम्ही आईवडिलांच्या नावाने जे काही करत असतात, जे काही करत असतात, जे दान धर्म करत असतात, जे नामसंकीर्तन करत असतात, थोडं थांबा नंतर द्या, ते त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होत असतं. म्हणून आज तेही प्रसन्न असेल ज्यांच्या मार्फत येण्याचा योग आला. असे ज्ञानेश्वर सर गोमातेची सेवा करतात. आणि एक सांगेल बाबांनो, गाओ विश्वस्य मात्र, गाय ही विश्वाची माता आहे, त्या गायीची सेवा करा. गौ माता रक्षण झाले पाहिजेत. आज कसंही आज घेऊन जातोय, जाता जाता आई आणि बाबांना तेव्हा प्रसन्नता होईल त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही गोमातेची सेवा कराल. गाओ विश्वस्य मात्र, गायीच्या उदरामध्ये त्या ठिकाणी 33 कोटी देवी देवता आहे. गंगेचं वास्तव्य त्या ठिकाणी गोमूत्रामध्ये आहे आणि गोमातेच्या शेणामध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य आहे. म्हणून ज्या घरामध्ये गोमातेचं गोमूत्र आणि ज्या घरामध्ये गोमातेचं शेण असतं त्या घरामध्ये माझे कृष्ण भगवान परमात्मा विराजमान असतात. म्हणून गोमातेची सेवा करा. आणि आम्हाला जर सेवा नसल होत तर घरामधनं फक्त प्रत्येक दिवशी 1 रुपया गोमातेसाठी काढा आणि एखाद्या गोशाळा असेल तर त्या गोशाळेला द्या, तिथं द्या. गोमातेची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा आणि धर्माची सेवा करा. आज धर्म आज आपला खूप विस्कळत चाललेला आहे. म्हणून धर्माची सेवा करा, गोमातेची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. देवाची सेवा नाही झाली तरी चालेल, गोमातेची, आई वडिलांची आणि धर्म रक्षण होईल याच्यासाठी प्रयत्न करा. जगाचा मालक तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. यासाठी साथ संगत करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जे हे कीर्तन दिसणार आहे लाईव्ह नंतर, या ठिकाणी बघा चॅनल म्हटलं एखाद्या देवाचं नामसंकीर्तन तुम्हाला बघायला भेटतं. पण मला वाटतं की बाबा हे जरी तुम्हाला नंतर बघायला भेटत असेल पण त्यासाठी खूप कष्ट असतात, त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात, रात्रभर जागावे लागते, एडिटिंग करावी लागते, त्याला त्या ठिकाणी शीर्षक द्यावा लागतो, एडिटिंग त्या ठिकाणी लोगो काय जे असेल ते बनावं लागतं. तेव्हा कुठं तुम्हाला ते कथा कीर्तन ऐकायला भेटते. आम्ही फक्त इथपर्यंत तुमच्यासाठी कथा कीर्तन तुमच्यासाठी त्या ठिकाणी आयोजन कथा कीर्तन आम्ही करत असतो. महाराष्ट्राच्या बाहेर देखील आमच्या वारकरी संप्रदायाची धरा घेऊन जाण्याचे काम आज हे चॅनल करत आहे. म्हणून आज या ठिकाणी आमचे जुलक मित्र असणारे मितेश दादांचं वारकरी विचारधारा हे चॅनल आहे. देवाची कथा कीर्तन फक्त देवाचं चरित्र लोकांपर्यंत जावं म्हणून मनामध्ये तळमळ असणारे, धडपड करणारे, रात्रंदिवस धडपड करणारे रात्रीचा कार्यक्रम आटून या ठिकाणी पुन्हा शूटिंग साठी आले. या ठिकाणी मितेश दादा वारकरी विचारधारा या चॅनलला सबस्क्राइब करा, चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका. आमचे मितेश दादा यांचे सुद्धा धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे संगीत विशारद असणारे आमचे दीपक बाबा आहे, संगीत विशारद असणारे त्या ठिकाणी किशोर बाबा आहे, त्याचप्रमाणे आमचे पवन महाराज आहे, त्याचप्रमाणे मृदुंग सम्राट मृदुंग महर्षी आमच्या कथेला उपस्थित असणारे श्री आमचे बाबासाहेब दादा गोरे आहे. त्याच तोलामोलात आमचे चोपदार बाबा आहे, अगदी गोड आहे, शिवरायांचे मावळे दिसत आहेत. आमचे बाबाच्याही चरणावरती साष्टांग दंडवत आहे. त्याचप्रमाणे गावातले विनेकरी बाबा भास्कर दादा, दादाचे देखील धन्यवाद आहे. इकडनं काय नाव बाळकृष्ण महाराज त्यांचे देखील धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे ऑपरेटिंग वाले दादा, गोड ऑपरेटिंग आहे, नाहीतर ऑपरेटिंग शिवाय तितकंही सोपं नाहीये. दादा गोड असे इको काय असेल ते सर्व देतात. दादाचे देखील धन्यवाद आहे. या ठिकाणी मृदुंगाची साथ करणारे आमच्या वेळोवेळी कथेला कीर्तनाला उपस्थित असणारे श्री अभिषेकजी दादा आहे, दादाचे देखील धन्यवाद आहे. त्याच तोलामोलामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध तबलावादक रोहित महाराज आळंदीकर दादा ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहे.
हे सर्व जे गुणीजन महाराज मंडळी आहे एकापेक्षा एक आहे आणि महाराष्ट्रामधील नामांकित आहे म्हणून आपल्या गावामध्ये ते आले. सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद आहे. ज्यांच्या मार्फत येण्याचा योग आला ते ज्ञानेश्वर दादा आहे. त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत आहे आणि त्यांचे जे हे काही मुलं आहे मुली आहे त्यांच्याही चरणावरती साष्टांग दंडवत आहे. कारण त्या ठिकाणी देवाची कथा कीर्तन तुम्ही आयोजन केलेलं आहे. माझा भगवान परमात्मा मी वृंदावनामध्ये राधाराणीला माझ्या बाकी बिहारीला त्या ठिकाणी प्रार्थना करेल असं सत्कार्य तुमच्या हातून माझी राधाराणी माझे बाकी बिहारीलाल करून घेऊ. याही पेक्षा मोठं त्यांचं त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध हो अशी देवाच्या चरणावरती प्रार्थना करतो. नियोजित वेळेमध्ये बोलण्याच्या योगामध्ये काही कोणाचं मन दुखवलं असेल तर नातरी बालक बोबडा बोली का वाकडा विजुका पावली ती चूज करून माऊली रिजेजेबी त्या ठिकाणी माऊली सांगतात. छोट्याशा बालकाला समजून त्या ठिकाणी उदाहरण करण्याने मला क्षमा करावं. सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत आहे. फक्त 2 मिनिटांमध्ये सर्वांनी हात वरती घ्यायचे. 1-2 मिनिटं फक्त त्यांच्या आत्म्याला शांती लागावी पण 2 मिनिटांमध्ये फक्त नामसंकीर्तन करूया. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण